आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, मी प्रताप गवई आणि आपण पाहता नॅशनल सर्कल न्यूज तसेच विदर्भ प्रकाश न्यूज। आम्ही आज चांदूर बाजार नगर परिषदमध्ये आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की काल चांदूर बाजारमध्ये खूपच भयंकर प्रकार घडलेला आहे। एका भटक्या कुत्र्याने तब्बल 28 ते 30 लोकांना चावा घेतलेला आहे आणि चावा इतका गंभीर होता की त्या सर्वांना एकाच वेळेस उपजिल्हा रुग्णालय चांदूर बाजार इथे ॲडमिट करण्यात आले आणि त्यांच्या नशिबाने तिथं त्यांच्याकरिता जे इंजेक्शन्स होते ते सर्व अवेलेबल होते। मात्र या सर्व बाबींवर नगर परिषदचं किती लक्ष आहे आणि नगर परिषद ह्या भटक्या कुत्र्यांबद्दल तसेच भटक्या जनावरांबद्दल काय उपाययोजना करत आहे आणि शहरवासियांना ह्या सर्व बाबींपासून या सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी हे काय करत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। त्याचप्रमाणे नगर परिषदचे राहुल सरवंस जे आहे ज्यांच्याकडे हा आरोग्य विभाग येतो त्यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहे कालच्या झालेल्या संबंधित प्रकरणाबद्दल। राहुल सर नमस्कार। काल जो इन्सिडेंट झालेला आहे म्हणजे एक 25 ते 30 लोकांना कुत्र्यांना चावा घेतलेला आहे, तर त्या कुत्र्यांच्या संबंध तर आहेच पण गावामध्ये अशा बऱ्याच समस्या आहेत जसे भटके जनावर झाले, रस्त्यावर फिरतात मोकाट आणि या सर्व घटकावर आपण नगर परिषदच्या वतीने काही तोडगा काढलेला आहे। नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे। यापुढे आपण 15 दिवस पूर्वीच आपण कुत्रेचं निर्बीजीकरण करण्याबाबतची कारवाई केलेली आहे आणि आता आपण पुन्हा आज सदर संस्थेला जे आपण नियुक्त केले आहे कंत्राटदार त्यांना बोलून कुत्रे पकडण्याची कारवाई केलेली आहे। आणि आपण जसं पाहतो की चांदूर बाजार मोर्शी रोड जो आहे त्या ठिकाणी बरेच वर्ष आधी लाखो रुपये खर्च करून शासनाने मटन मार्केट पण बनवून दिलेलं आहे, पण ते सर्व मटन मार्केट आता पण रोडवरच आहे आणि त्या रोडवर असलेल्या मटन मार्केटच्या बाहेर पण एवढे जास्त प्रमाणात कुत्रे आहेत की त्या कुत्र्यांमुळं चांदूर बाजार मोर्शी जाणारे जे आहेत लोक त्यांचे टू व्हीलर धारक असो किंवा मग फोर व्हीलरवाले असो त्यांचे बरेच प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहे, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही काही केलेलं आहे की फक्त शहरापुरतंच मर्यादित आहे? नगर परिषद अंतर्गत कारवाई सुरू आहे। नगर परिषद कारवाई तसंच या ठिकाणी आपल्यासोबत माननीय तन्वीर भाऊ पण आहे, नगरसेवक आपल्या इथले, तर त्यांच्याशी पण आपण जाणून घेऊया। तन्वीर भाई, कल का जो प्रकरण हुआ तो उस पे आपने क्या उपाय योजना की है? कल 6-6:30 बजे के दरमियान मेरे को फोन आया है कि भाई एक आवारा कुत्ती थी जो लोगों को परेशान कर रही थी और जिसके कारण 29 लोगों को, बड़ी दुखद घटना है कि 29 लोगों को उसने कुत्ती ने काटी है। और वैसे ही हम फौरन मैंने संतोष दोड़े को फ़ोन किया, उन्होंने उसको ढूंढ कर निकाला और यहाँ तक कि हम सरकारी दवाखाने के अंदर में गए, वहाँ पर पेशेंटों को, डॉक्टर को, उनको एडमिट किया वहाँ पर। सरकारी दवाखान्यामध्ये सर्व रुग्णांना आमच्या माहितीनुसार त्यांचं ट्रीटमेंट झालेलं आहे। आणि दूसरी गोष्ट तन्वीर भाई, जैसा आप शहर में जो भी ये जानवर घूम रहे हैं अभी जिनका कुछ वैल्यू नहीं है, तो ऐसे जानवरों के लिए कुछ है अपने स्कीम नगर परिषद की? नगर परिषद के लिए हम उसका ही फॉलोअप लेने के लिए आए थे अभी, और अभी उसके बारे में हम जैसा इसकी कंप्लेंट देंगे कि भाई जैसा जो आवारा जानवर घूम रहा है जिससे जो शहर के आने जाने वाले प्रवासी है और छोटे बच्चे हैं स्कूल के, तो इनको जैसा तकलीफ हो रही है उस कारण, तो इसके ही लिए हम यहाँ पर आए। एक समय ऐसा रहता था कि अगर कोई जानवर भटका हुआ जिसका कुछ वाली नहीं है उसको जैसा अपन बोलते थे गधे गाड़ी में डाल दिए उसको अंदर, तो वो तो अभी कुछ दिखने में आ नहीं रहा शहर में, कुछ आज तक ऐसी कुछ मालूम नहीं रहा कि डाला है और उसका फिर वो मालक जा रहा है उसको छुड़ा के ला रहा है, तो वो सिस्टम बंद हो गया क्या अभी? नहीं, वो सिस्टम चालू है, पर कैसा है कि अभी उसको जैसा दुर्लक्ष्य किया गया है। दुर्लक्ष्य में नगर परिषद उसके कारण मैं आया यहाँ पर, वही बात करने के लिए मैं सर से मिलने के लिए आया था यहाँ पर। देखते उसके लिए क्या होता है। शहरवासियों के लिए कुछ संदेश देना चाहेंगे कि जो भटके जो जानवर हैं, कुत्ते हो गए, गाय हो गए, बैल हो गए, जिनका कुछ वैल्यू नहीं है, तो अगर वो ऐसे आते हैं घरों के सामने बैठते हैं तो क्या करना चाहिए नगरवासियों ने अपने गाँव से? नगरवासियों को तो इसके अंदर विषय ही नहीं है, ये तो काम नगर पालिका का और नगर पालिका के कर्मचारियों का है कि जो लोगों को जो तकलीफ हो रही है इसका समाधान करा के देना। अच्छा, हाँ, और नगरवासियों का ये इतने कहना चाहूंगा कि थोड़ा आप केअरफुली रहिए। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष मॅडमचे पण आम्ही प्रतिक्रिया घेणार होतो, पण ते सध्या नगर परिषदमध्ये हजर नाही आहे। आम्ही पुढच्या बातमीमध्ये तुम्हाला सविस्तर नगराध्यक्ष मॅडमचे काय म्हणणे आहे हे पण सांगू। धन्यवाद।